फटाक्यांच्या आतिषबाजीशिवाय दिवाळी साजरा करणं उत्सवप्रेमींना शक्य होत नाही। त्यामुळे या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो। मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली आहे। फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्यासंदर्भातले निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणारे कारखाने आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली। दिव्यांचा सण म्हणून दिवाळीकडे बघितलं जातं, यासोबतच फटाक्यांची आतषबाजी करणारा सण म्हणून याकडे बघितलं जातं। जास्त आवाज देणारे जे फटाके आहेत त्यांची आज चाचणी करण्यात आली, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होऊ नये या दृष्टिकोनातून आज हा उपक्रम राबवण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे मार्केटमध्ये फटाके विकले जातात त्या फटाक्यांची ध्वनी पातळी किती आहे त्याचा चाचणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव 2025मध्ये आपण चाचणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आपण मार्केटमधून फटाके ज्या फटाक्यांना आवाज आहे असे फटाके विकत घेऊन आज रायला देवी तलाव येथे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण ठाणेकडून फटाक्यांची चाचणी करत आहोत। यामध्ये ध्वनीची पातळी या फटाक्यांमधून किती आहे याचा मोजमाप केला जाणार आहे आणि तसेच याबाबत अवेअरनेस कार्यक्रम जर समजा याच्यामध्ये जर काही फटाक्यांचा आवाज जास्त पातळी जर आढळून आली तर त्या पद्धतीनं आपण मुख्यालयाला कळवणार आणि मुख्यालय स्तरावरून त्याबाबत पुढील कारवाई त्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल। पर जर समजा हे विदिन लिमिटमध्ये असले तर आपण त्याच्यावर पब्लिकमध्ये अवेअर करू किंवा हे फटाके वापरा किंवा वापरू नका। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे, नक्की भेट द्या।